नमस्कार. सर्वात पहिल्यांदा ॲप्लिकेशन बघून घ्या. तुम्हाला WhatsAppला जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं. तुमच्या कॉम्प्युटरच्या डॉक्युमेंट किंवा डाउनलोडमध्ये WLV25 OT मास्टर सेटअप असं ॲप्लिकेशन जाईल. याला काय करायचं? सर्वात पहिल्यांदा इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर विंडोज प्रोटेक्ट युअर PC मोर इन्फोला येतं, तिथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर रन एनिवे येतं. रन एनिवेला काय करायचं? क्लिक करायचं. नंतर काय येणार? अनदर व्हर्जन ऑफ दिस प्रोडक्ट इज ऑलरेडी इन्स्टॉल ऑफ द व्हर्जन कॅनॉट कंटिन्यू टू कॉन्फरन्स ऑर रिमूव्ह टू एक्झिस्टिंग व्हर्जन. त्यावेळेला काय करायचं? ते असं सांगतंय की जे जुनं आहे ते तुम्हाला काय करायचं? डिलीट करायचं. म्हणून काय करायचं? डायरेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये जायचं. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कंट्रोल पॅनलमध्ये दिसतं. कंट्रोल पॅनल गेल्यानंतर इथं तुम्हाला काय दिसतंय की आर एंटर करायचं. इथं प्रोग्राममध्ये जायचं. प्रोग्राम फाईलमध्ये तुम्हाला काय करायला लागतं की तुमचं जे ऍड आणि रिमूव्ह इथं बघायचं ऍडमिनिस्ट्रेशन टूल ऑटोडेस्क हे अशा प्रकारचे तुमच्याकडे काय आलेले असतात, हे संपूर्ण दिलेले असतात. इथं तुम्ही काय करायचं? इथे गेल्यानंतर फाईल एक्सप्लोरर ऑप्शन वगैरे इथं तुम्हाला दिसलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा इथं प्रोग्राम अँड फ्युचर ह्याच ऍप्लिकेशनला काय करायचं? क्लिक करायचं. प्रोग्राम अँड फ्युचरला क्लिक केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामध्ये अनइन्स्टॉल अ चेंज प्रोग्राम मध्ये तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला इथे थांबा, तुम्हाला इथे स्क्रीन दाखवतो. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल कॉम्प्युटरमध्ये जेवढे आहेत तेवढे दिसतात. सरळ काय करायचं? इथं बूट मास्टरला राईट क्लिक करायचं, अनइन्स्टॉल करायचं, येस करायचं. प्रिपेरिंग टू रिमूव्ह अशा प्रकारचं काय होतंय सर्व प्रकारच्या प्रोसेस काय करायच्या पहिल्यांदा ही प्रोसेस काय करायची तुम्ही करून घ्यायची. त्याच्यानंतर अजून एक परत काय करायचं की बल्क सेंडर कोणतं आहे त्याच्यामध्ये असेल बघा, येस करायचं. येस केल्यानंतर तुमच्या ह्याच्यामधून काय होतंय? पूर्ण जात आहे म्हणजे बूट मास्टर गेलं. आता हे सर्वात पहिल्यांदा तुम्ही काय केलं? रिमूव्हची ॲप्लिकेशन बघितलं. आता परत जायचं, राईट क्लिक करायचं, इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर बघितलं वेलकम टू बूट मास्टर सेटअप विझार येतोय. नेक्स्ट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जस्ट मी एव्हरीवन दिसतंय तिथं नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं. इन्स्टॉलेशनला येते इथं येस करायचं. इन्स्टॉलेशन आल्यानंतर बूट मास्टर हॅज बीन सक्सेसफुल इन्स्टॉल याच्यामध्ये काय करायचं? क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर इथं काय करायचं? तुम्ही मिनिमाइज करायचं. मिनिमाइज केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या स्क्रीनला बघायचंय बूट मास्टर V25 हे काय केलं पाहिजे? आलं पाहिजे. बूट मास्टर V25 ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला बूट मास्टर ऑलवेज जेन्युइन हे अशा प्रकारचं ऍप्लिकेशन तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काय होणार आहे? चालू होणार आहे. चालू झाल्यानंतर इथला जो आयडी आहे तो काय करायचा? कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर काय करायचा? 7218365310 या नंबरवरती इथे कॉपी करायचा. कॉपी करून पाठवायचा. कॉपी केल्यानंतर मी जी लायसन की देईल ते इथं काय करायची? इथे टाकायची. आणि ती लायसन की केल्यानंतर ही काढायची जुनी. इथे लायसन की करायचं आणि ऍक्टिव्हेटच्या बटनाला काय करायचं? क्लिक करायचं. ज्या वेळेला तुम्ही ऍक्टिव्हेटचं बटन क्लिक करणार त्यावेळेला तुम्हाला काय ऍप्लिकेशन चालू होणार. पुढची स्टेप साठी व्हिडिओ पाठवत आहे. धन्यवाद.